नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बीपीएमएस पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करताना टेक्निकल पर्सन किंवा ॲप्लिकंटची डिजिटल सिग्नेचर डीएससी स्टेप बाय स्टेप कशी अप्लाय करायची। अनेकदा सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन न केल्यामुळे सिग्नेचर करताना अडचण येते, पण आज आपण ही संपूर्ण प्रोसेस अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम आपल्याला बीपीएमएसच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन लॉगिन करायचे आहे। लॉगिन केल्यानंतर पेज थोडे स्क्रोल करा, खाली तुम्हाला डाउनलोड सेक्शन दिसेल। या सेक्शनमधील डिजिटल सिग्नेचर कंपोनंट हे सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्या। सॉफ्टवेअर डाउनलोड झाल्यावर त्यावर राईट क्लिक करा आणि फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। एक्स्ट्रॅक्ट केलेल्या फोल्डरमधील एन्कोड पीकेआय कंपोनंट अंडरस्कोर सेटअप अंडरस्कोर 64 अंडरस्कोर बिट या सेटअप फाईलवर क्लिक करून नेक्स्ट करत हा सेटअप कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करा। एक महत्त्वाचे लक्षात ठेवा, हा पीकेआय कंपोनंट इन्स्टॉल करताना तुमचे डीएससी यूएसबी टोकन कॉम्प्युटरला जोडलेले नसावे। सेटअप यशस्वीपणे इन्स्टॉल झाल्यानंतरच तुम्ही तुमचे डीएससी टोकन कॉम्प्युटरला अटॅच करा। टोकन जोडल्यानंतर तुमच्या सिस्टीममध्ये डीएससीचा एक नवीन ड्राइव्ह दिसेल, त्यावर डबल क्लिक करा आणि आतील सेटअप फाईल रन करून ड्रायव्हर इन्स्टॉल करून घ्या। आता सॉफ्टवेअरची तयारी झाली आहे। फॉर्मवर सही करण्यासाठी सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमच्या प्रोजेक्टचा फॉर्म ओपन करा। सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर सेव्ह ड्राफ्टवर नक्की क्लिक करा। त्यानंतर प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्ही भरलेला फॉर्म तुम्हाला स्क्रीनवर दिसेल। सर्व माहिती पुन्हा एकदा काळजीपूर्वक चेक करून घ्या। जर या माहितीमध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्ही टीपी क्लायंट प्रोजेक्टमध्ये जाऊन ती एडिट करू शकता आणि बदल करू शकता। फॉर्मच्या वरच्या बाजूला तुम्हाला दोन महत्त्वाचे ऑप्शन्स दिसतील। पहिला, अप्लाय डिजिटल सिग्नेचर फॉर ॲप्लिकंट आणि दुसरा, अप्लाय डिजिटल सिग्नेचर फॉर टेक्निकल पर्सन। जर तुम्ही टेक्निकल पर्सन असाल तर 2 नंबरच्या म्हणजेच टेक्निकल पर्सनच्या ऑप्शनवर क्लिक करा। क्लिक करताच वर डाव्या कोपऱ्यात एक बॉक्स ओपन होईल, तिथे तुमच्या नावावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या ओके बटनावर क्लिक करा। आता तुम्हाला तुमच्या डीएससीचा युजर पिन विचारला जाईल, तो पिन इथे टाका आणि सबमिट करा। पिन टाकून सबमिट करताच स्क्रीनवर डिजिटल सिग्नेचर अप्लाय सक्सेसफुली असा मेसेज येईल। याचा अर्थ तुमची सही यशस्वीपणे झाली आहे। तर अशी होती ही सोपी प्रोसेस। धन्यवाद। अशाच नवीन गोष्टी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।